तर मीरा भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अत्यंत संतापजनक प्रकार समोर येतोय। आयसीयूत उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय महिलेचा हात चक्क उंदरानं कुरतडलाय। सकाळी घरातील लोक भेटायला गेले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकारानंतर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। सुहासिनी माठेकर या 89 वर्षीय आजींना सध्या आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। रुग्णालयाचा एवढा हलगर्जीपणा आहे की आयसीयूत सामान्य माणसांना प्रवेश नाही, मात्र आत उंदरांनी उच्छाद मांडलाय। तर भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी राडा केलाय। रुग्णालयात महिलेला उंदीर चावल्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। केबिनमध्ये घुसून डॉक्टरांना बाहेर काढण्याचाही या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला। केबिनमधून डॉक्टरांना बाहेर काढा अशी मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी मागणी केली। डॉक्टर तडवी हाय हाय अशी घोषणाबाजी देत डॉक्टरांचा निषेधही करण्यात आला। निंदनीय आहे। आपला जे स्टाफ आहे त्याचे जे आपले इकडे सिस्टर आहे ते सिस्टरनी हे सर्व बघायला पाहिजे व्यवस्थित। आपला ज्यावेळी आपला एक पेशंट येतात त्याच्यामध्ये आपण त्यांना व्हेंटिलेटर असो की आयसीयू असो कुठेही आपण ॲडमिट केल्यानंतर त्याची काळजी जी आहे डॉक्टरची असतात, सिस्टरची असतात आणि ज्या ठिकाणी ते लोक सर्व स्टाफ असताना हा असा घडलेला आहे तर खूपच निंदनीय आहे। एकदम गंभीर गोष्ट आहे की आयसीयूच्या पेशंटमध्ये एखाद्या 89 वर्षाच्या महिलेला उंदीर चावून जाते आणि याबद्दल हॉस्पिटलच्या स्टाफला कल्पना सुद्धा नाही की उंदराने असं सर्व काही केलं आहे। जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघायला गेलो त्यावेळी समजलं की असं उंदीर चावून गेलं आणि आईचं पूर्ण रक्तबंबाळ झाली। त्यानंतर नर्सचं लक्ष केलं, त्यावेळी त्यांनी उपचार केले। तोपर्यंत कोणालाच हे माहिती नाही की असं चाललंय तिकडे। बघा, टेम्पो हॉस्पिटलमध्ये असे वारंवार घटना घडत आहेत। या ठिकाणी आज त्या बाईच्या बेडवर चढून आज उंदराने त्याला चावलंय, मोठी जखम झाली आहे, मोठं त्याला ब्लिडिंग झालंय। असं नेग्लिजन्स आहे। 4थ्या माळ्यावर विचार करा, उंदीर चिपकलाय 4थ्या माळ्यावर। या ठिकाणी वारंवार ते लोक पेस्ट कंट्रोल करतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि पेस्ट कंट्रोल या ठिकाणी झालेलंच नाही। सीसीटीव्ही फुटेज बंद आहे। या चादरीनं या ठिकाणी 2-2, 4-4 दिवस चादरी बदली हे निग्लिजन्स आहे। तर म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन छेडलंय आणि त्या डीनवर जे असतील तडवी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे आणि आयसीयूचे जे इंचार्ज आहेत त्यांना पण सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।